आज प्रायव्हेट स्कूलला जाताना असं काही करेल मला वाटलंच नव्हतं. तर सकाळची सुरुवात काही अशी झाली आहे. मी जेवण बनवायला घेतलं होतं आणि प्राव्या उठली. मग तिला खांद्यावर घेऊनच पटपट सगळी कामं आवरली. आज तिला टिफिनमध्ये तिचा आवडीचा मूग डोसा द्यायचा विचार केला. हा डोसा अजून हेल्दी बनवण्यासाठी त्यावर मस्त पनीरही ग्रेट करून घातलं होतं. म्हटलं हिच्या आवडीचा आज टिफिन दिलाय तर मॅडम मस्त खुश होऊन स्कूलला जातील. पण आज आमच्या मॅडमचा मूड स्कूलला जायचा नव्हताच. तिने घरातूनच सुरुवात केली होती की मम्मा मला स्कूलला नाही जायचंय. पटकन तिचा टिफिन पॅक केला, तिची बॅग उचलली आणि तिला स्कूलला घेऊन गेले. आणि जसं आम्ही गेटवर पोचलो ना, प्राव्याने रडायला सुरुवात केली. मला कळतच नव्हतं की पहिल्या दिवशी ही तर एवढी छान गेली होती आणि आज अचानक ही का रडते. जातानाच नाही तर येतानाही प्राव्या रडली. मी तिला खूप समजवत होते की मम्मा बाहेरच उभी असते, पण ती काही ऐकायला रेडीच नव्हती. मम्मा मला स्कूलला नाही जायचंय, मला मम्मा हवी होती असंच म्हणत होती. पण लकीली आज तिने टिफिन पूर्ण संपवला होता. फक्त फ्रूट जे दिलं होतं ते ती तसंच घेऊन आली होती. घरी आल्यानंतर परत तिने बनाना मागून खाल्ला. कोणी तुला भरवलं की तू हाताने खाल्लं? टीचरने भरवलं तुला? कोणती टीचर? संध्याकाळी जेव्हा डॅडा घरी आला तेव्हा तिची एक्साइटमेंट बघा. ती दिवसभर त्याची वाट बघत असते की डॅडा कधी घरी येणार आणि कधी प्राव्या त्याच्याबरोबर खेळणार. भूषण घरी आल्यानंतर तिने शाळेत काय काय केलं ते सगळं भूषणला सांगून झाली. चला, आय होप तुमचाही दिवस छान गेला असेल. पुन्हा भेटूच उद्याच्या व्लॉगमध्ये.